आमदार शिवाजीराव गर्जे, महिलांच्या अध्यक्षा फलिताई, लतीफबाई, आमचे आमदार साना मलिक, सूरज चव्हाण, अनंत परांजपे, ईशान पवार, आपण सर्व माध्यमांचे प्रतिनिधी, बंधू भगिनी आणि सहकारी मित्रांनो, नवीन वर्षाच्या आपल्या सर्वांनाच मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा। आणि गेल्या सरत्या वर्षात 24 सालामध्ये लोकसभा निवडणूक, विधानसभा निवडणूक या सगळ्या कालावधीमध्ये आपलं जे उदंड प्रेम, व्यापक सहकार्य मिळालं, त्याच्याबद्दल आपल्या सर्वांचं मनापासून या ठिकाणी आभार मानतो। या वर्षीच्या शुभेच्छा देत असताना या वर्षातही आपल्याकडून अशाच पैचं प्रेम, सौहार्दाचं नातं, सहकार्य अपेक्षित या ठिकाणी करतो। आज आपल्याला शुभेच्छा देत असतानाच पक्षाच्या फ्रंटल ऑर्गनायझेशन आणि विविध सेलच्या राज्य प्रमुखांची एक बैठक मी या ठिकाणी निमंत्रित केली होती। खासदार सुनेत्रा वहिनी सुद्धा त्या बैठकीला उपस्थित होत्या। दीर्घकाळ चाललेल्या त्या बैठकीमध्ये आम्ही घेतलेल्या भूमिकेपासून, त्या तारखेपासून या सर्व पदाधिकाऱ्यांच्या नियुक्ती करत त्यांच्यावरती जी जबाबदारी सोपवली होती त्याचंही मूल्यमापन केलं। विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेला केलेल्या कामाचा अहवालही त्यांच्याकडून घेतला आणि आगामी कालावधीमध्ये अधिक जबाबदारीने आपल्याला काम करून संघटनेची पालमुळे अधिक खोलवरपणाने रुजवण्याच्या दृष्टिकोनातून सूचना त्या ठिकाणी दिल्या। आज आम्हाला 41 जागांच्यावरती यश मिळालं। स्ट्राईक रेट आमचा 2 नंबरला त्या ठिकाणी राहिला, पण पक्षाचा विस्तार राज्यभर त्या ठिकाणी करायचा आहे। काही जिल्ह्यामध्ये आमचा आमदार नाही, काही जिल्ह्यांच्यामध्ये एकच आमदार आहे। स्वाभाविकपणाने आगामी येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ज्या लवकरच होतील अशी अपेक्षा आहे। राज्य सरकार, माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सुद्धा सांगितलं की सर्वोच्च न्यायालयाची याचिकाकडे त्याच पद्धतीने युक्तिवाद सरकारच्याकडनं करून लवकरात लवकर ते होतील असा प्रयत्न सरकारकडनं होत आहे। अशा वेळेला त्या निवडणुकीच्या दृष्टिकोनातून सुद्धा एकंदरीत चर्चा त्या ठिकाणी केली। 18 आणि 19 या 2 तारखेला 2 दिवस छत्रपती संभाजीनगर येथे पक्षाचं 2 दिवसीय शिबिर 250 निमंत्रितांचं, ज्यामध्ये खासदार, आमदार, माजी आमदार, दुर्दैवाने निवडणुकीमध्ये यश न मिळालेले उमेदवार, पक्षाच्या फ्रंटलचे सेलचे प्रमुख, इतर सेलचे प्रमुख आणि इतर काही विशिष्ट निमंत्रित यांचं 2 दिवसाचं शिबिर आम्ही त्या ठिकाणी घेणार आहोत। त्यावेळेला पुढच्या 5 वर्षाचा एक रोडमॅप प्रदेशाध्यक्ष म्हणून मी माझ्या सर्व सहकाऱ्यांच्या माध्यमातून तयार करणार आहे। सभासद नोंदणी मोहीम ही आम्हाला याच महिन्यामध्ये सुरू करायची आहे आणि मग त्याच्या अनुषंगाने पक्षांतर्गत संघटन, निवडणुका असतील, इतरही काही बाबी असतील, त्याही कामाला आम्हाला याच कालावधीमध्ये त्या ठिकाणी गती द्यायची आहे। पक्षाचं काम केवळ राजकीय स्थितीपुरता मर्यादित न राहता समाजाच्या विविध क्षेत्रांशी निगडीत असलेल्या बाबींवरती लक्ष केंद्रित करत पक्षाची वाटचाल पुढच्या कालावधीमध्ये अधिक मजबूतीने कसे करता येईल या दृष्टिकोनातून सुद्धा आम्ही विचार त्या ठिकाणी करणार आहोत। माझ्या सर्व सहकाऱ्यांच्याकडनं मी त्यांच्या सूचना काय आहेत, याबद्दलची त्यांची मतं काय आहेत हे जाणून घेण्याचा त्यानिमित्ताने प्रयत्न केला आणि मग हे सूचित केलं की शेवटी सर्वांनी मिळून जसं आज प्रत्येकाला वेगवेगळ्या संघटनेच्या पदावरती काम करण्याची संधी मिळालेली आहे, त्या दृष्टिकोनातून त्यांनी अधिक सक्रिय त्या ठिकाणी काम करावं। पक्ष आणि पक्षाची शिस्त यापुढे कसोशीने पाळली गेलीच पाहिजे अशी भूमिकाही आजच्या बैठकीमध्ये सांगण्यात आली। मीच त्या ठिकाणी सूचना दिलेल्या आहेत। प्रवक्त्यांची सुद्धा स्वतंत्रपणाने बैठक घेतली। प्रवक्त्यांची जबाबदारी मोठी राहते, कारण प्रवक्ते ज्या वेळेला बोलतात त्यावेळेला ते व्यक्तिगत मत नसतं,
एखादा पदाधिकारी बोलला तर ते व्यक्तिगत मत राहू शकतं, पण प्रवक्ते पक्षाच्या वतीने ज्यावेळेला घोषित होतात त्याला त्यांनी मांडलेलं मत किंवा भूमिका ही पक्षाची अधिकृत भूमिका म्हणून मांडली जात असते. म्हणून त्यांनाही त्या संदर्भामध्ये काही सूचना मला करायच्या होत्या, त्या ठिकाणी मी केलेल्या आहेत आणि मला विश्वास आहे की कुटुंब म्हणून पुढच्या कालावधीमध्ये अधिक सक्षमपणाने महाराष्ट्रामध्ये पक्ष संघटन वाढवण्याच्या दृष्टिकोनातून आणि विविध क्षेत्राशी निगडीत असलेल्या अनेक बाबींशी आम्ही सगळेजण निश्चितपणाने त्या ठिकाणी यशस्वी होऊ, एवढंच आजच्या बैठकीमध्ये त्या ठिकाणी चर्चा झाली. त्यांचंही म्हणणं ऐकून घेतलं. आजच्या पत्रकार परिषदेचा प्रामुख्याने तोच हेतू होता की ज्या आपल्यामार्फत पक्षाच्या कार्यकर्त्यांना कळावं आणि जनतेला त्या ठिकाणी कळावं. मला पत्रकार परिषदेच्या निमित्ताने जे सांगायचं होतं ते बोललेलं आहे. आपल्याला काय मुख्यपणाने विचारायचं तर आपण विचारावं अशी आपल्याला विनंती आहे.